ती सगळी मुस्कटदाबी आहे. तुम्ही बघताय सगळीकडं पैशाचा पाऊस, शासकीय यंत्रणेचा पाऊस. आता बघा, आम्ही इथं खासदार आमदार येऊन इथल्या ऑब्झर्व्हरवर विनंती केली नसती, सगळी वस्तुस्थिती पडताळणी केली नसती, इतक्या वेळ त्यांनी निकाल जाहीर करून टाकला असता. आमचा पडला असता आणि त्यांचा निवडून आला असता. त्यामुळे सगळं काही ह्यांचंच चाललं आहे ना, छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा. त्यामुळं हे सगळं बघण्याची गरज आहे. निवडणूक ही लोकशाहीच्या पद्धतीनं व्हावी, लोकशाही मार्गानं व्हावी. हार जीत ही अपेक्षित असते. मैदानात उतरला कुस्ती खेळायला पैलवान, एक जिंकणारं एक हारणारं ही सत्य आहे. परंतु जिंकायसाठी काही करायचं, कुठल्याही थराला जायचं, यापूर्वी कधी नव्हतं. एवढी भाजपची भूक असेल मला कधी वाटलं नाही. की पहिली वेळेस आम्ही बघतो की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला देशाची सत्ता असो, राज्याची सत्ता असो, गावातील सत्ता असो, सगळ्या ह्यांनाच पाहिजेत. मग निवडणूक कशाला घेता? आम्ही असे भरले फॉर्म, आम्ही आलो निवडून म्हणून जाहीर करून टाका, संपला विषय. कशाला गरिबाचे कुटुंब उद्ध्वस्त करता? गरीब परिवारातले लोक थोडेसे पैसे आणून इकडून तिकडून निवडणूक लढवायला आहे, आणि ते जर पराभूत होणार असेल तर निवडणुका न घेतलेल्या बऱ्या. शेवटी पैशाचा किती महापूर आणणार आहेत. महाराष्ट्रातले निकाल काय एवढे काय भाजप सगळीकडंच कशावर आली तुम्हालाही माहिती आहे. तुम्हीच स्वतःच्या हातावर हात ठेवून सांगा म्हणा की आम्ही नेमकं या निवडणुकीत केलं काय, काय विकासाचं कामं केलेत म्हणून तुम्हाला निवडून दिले, असं काय आहे का? काहीच नाही. फक्त चिल्लर पाहिजे तशी. मग आता लोकांना सुद्धा ठरवलं पाहिजे की बा पैशानंच मदत द्यायचे असतील तर आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते, एखादा कार्यकर्ता निवडणूक लढवणारच नाही उद्या. त्याचा लढून फायदा होत नसेल तर निवडणूक लढवायची कशाला? परंतु ह्या ठिकाणी विचाराचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झालं, पैशाचं झालं. कारण भाजपला माणसंच 35 उभे केले ते आणि ते महापौर करायला निघाले होते. म्हणजे हे चंद्राला काहीतरी ते दाखवल्यासारखं त्यांच्या गप्पा चालू होत्या. ते आम्हाला माहीत होतं, सगळं तुम्हालाही माहीत होतं. परभणीत भाजपचा महापौर होणं हा शक्य नाही आणि ते होणारही नाही. विक्रमी विजय आज परभणी महानगरपालिकेच्या निमित्तानं मिळालेला आहे. मी सुरुवातीलाच बोललो होतो की महाराष्ट्रात काही मी काय बाहेर फिरलो नाही, पण माझ्या मतदारसंघामध्ये परभणी महानगरपालिकेमध्ये गेल्या 10 वर्षाचा कार्यकाळ जर माझा पाहिला तर सर्वसामान्य माणसाच्या ज्या गाडी अडचणी असतील त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी कधी कमी पडलो नाही. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज तुम्ही पाहता की सगळीकडे धुळधाण उडालेली आहे. पण परभणी एक असं क्रांतिकारी शहर आहे की सुरुवातीलाच मी बोललो होतो की इथं भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. तरी थोडंफार आमचं कुठं ना कुठं तरी मिसमॅनेजमेंट झालं ना तर 33च्या पुढं फक्त शिवसेनेच्याच जागा आल्या असत्या, अशा प्रकारचं मॅनेजमेंट होतं. पण जशा प्रकारे भाजपनं पैशाचा पाऊस शेवटच्या 2 दिवसामध्ये पाडला, त्यामुळं कुठंतरी कमतरता जाणवली. पण निश्चित महानगरपालिकेवर काँग्रेसबरोबर आम्ही महाविकास आघाडी स्थापन करू आणि 36 जागा आता आमच्या आहेत म्हणून यांना काय हालचाल करायची आता काही जास्त यांना आम्ही जागा ठेवलेली नाही. 37 आत्ता एक धरून 37 झालेले आहेत. आणि महापौर इथं आमचा बसेल, उबाटा गटाचा, मशालीचा, ज्या सगळ्या तुमच्यासुद्धा मनात आहेत, तुम्हीसुद्धा हसतायत. म्हणजे भगवा आमचा उबाटाचा या महानगरपालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचं श्रेय तुम्हालासुद्धा आहे, मलासुद्धा आहे. सगळीकडे चर्चा हीच होती. 16 प्रभागात गेलं तर एकच चर्चा होती. यावेळेस उबाटाशिवाय पर्याय नाही. काँग्रेसच्या सहकार्यानं आम्ही निश्चित इथं भगवा फडकू आणि परभणीचा 100% विकास केल्याशिवाय राहणार. तुम्ही 2 टर्म आमदार होतात, पण महाविकास कामं पुढल्या 5 वर्षात सुद्धा हेच म्हणायचो, केंद्रातून निधी आणायचा असतं सन्मान्य खासदार साहेब आहेत, राज्यातून आणायचा मी आहे. महानगरपालिका ताब्यात आल्यावर एक शिडी निर्माण होईल आणि विकासाची गंगा वरून खाली आल्याशिवाय राहणार नाही. आणि परभणीचा संपूर्ण विकास आम्ही करूनच दाखवू, हे तुम्हाला आज या निमित्ताने ग्वाही देतो. प्राधान्यानं काय ड्रेनेज आहे, समांतर पाणी पुरवठा योजना आहे, लाईटचा प्रश्न आहे, शहराचं विस्तारीकरण होतं आहे. आज परभणी फक्त म्हणजे नाल्या आणि रोड याला विकास म्हणत नाही. मोठ्या मोठ्या वास्तू येत आहेत, मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्था येत आहेत, रोजगार वाढत आहे. आज तुम्ही पाहता की परळीचे लोक इथं राहत आहेत, हिंगोलीचे लोक परभणीला प्राधान्य देत आहेत. म्हणून जमिनीचे भाव आज परभणी शहरातले मुंबईपेक्षाही 4 पट वाढलेले आहेत. परभणीला पसंती लोक देत आहेत. म्हणून विस्तार जे व्हायला या शहराचा, याला व्यवस्थित सगळे वॉटर मीटर गटर असेल किंवा रोजगार निर्मिती आम्ही 100% करून दाखवू आणि भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका ही आमची घोषणा.